तर मला पाहायला गेल्याच्यानंतर मित्रांनो रिजेक्शन आलं ते माझ्या घरामध्ये. कारण ज्यावेळेस मी बिझनेस चालू केला ना, बिझनेस स्टार्ट केला त्यावेळेस माझ्या समोर ऑप्शन होतं. माझ्या मिसेसने मला विचारलं होतं, ऑप्शन 2 आहेत तुमच्याकडं, एक तर तुम्हाला मला चूज करावं लागेल, नाहीतर सनेजीला. मित्रांनो मोठा गहन प्रश्न माझ्यासमोर होता, परंतु मला माझी परिस्थिती दिसत होती. कारण आज पाहिलं गेल्याच्यानंतर 40 वर्ष मेहनत केली, जॉब केला, ट्रॅडिशनल बिझनेस केले, बरंच काय करून पाहिलं, हॉटेल व्यवसाय टाकला, त्यानंतर भाजीचा व्यवसाय केला, सगळं केलं होतं, परंतु कुठंच काय होत नव्हतं. मित्रांनो असा एकही दिवस नव्हता की घरामध्ये भांडण होत नव्हतं. मी त्याचं माझं 11 वर्ष प्रॉब्लेम होते. आणि हे करत असताना मित्रांनो माझ्या पुढं ऑप्शन, मला प्रश्न पडला होता नक्की करायचं काय. आणि यावेळेस मित्रांनो मी थोडा विचार केला आणि मी ठरवलं, तिला सांगितलं मला सनेज करायचंय, की माझ्या मुलाचं शिक्षण करायचंय, मला घर घ्यायचंय, मला गाडी घ्यायची, मला बँक बॅलन्स करायचा आहे, मला फॉरेन टूर करायच्यात आणि याच्यासाठी माझे 1 कोटी रुपये मला लागणार आहेत. तो पेपर मी त्यांच्यासमोर मांडला की बघा मी जे आता करतोय ना याच्यातनं ही 1 कोटी मला भेटणार नाहीये, परंतु हा बिझनेस जर मी केला तर याच्यातून 1 कोटी मिळून मला माझी स्वप्न पूर्ण होणार आहेत. तुम्ही मला मार्ग द्या, ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना सनेज करू नका, मी नाही करणार, परंतु 1 कोटी कमवण्याचे मार्ग तुम्ही मला द्या, मी सनेज आता सोडायला तयार आहे. मित्रांनो ऑप्शन नव्हतं त्यांच्याकडे. बरं सर, तर आता ज्या मिसेस तुम्हाला विरोध करत होत्या त्या बिझनेसमध्ये आहेत का? यस. ज्या मिसेस बिझनेसला विरोध करत होत्या तर आज सरांबरोबर ते दोघं पण बिझनेस करतात आणि दोघं पण आज सक्सेसफुल आहेत. जर सरांनी त्यावेळेस त्यांचं ऐकलं असतं तर आज कुठंतरी MIDCत काम करत असते. आता जर तुम्ही बघितलं तर दोघंही बिझनेस करतात, दोघंही कारमध्ये फिरतात, स्वतःच्या घरामध्ये राहतात.